गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. निघालो आपण बँड्राला. एक तर कोर्टाची तारीख, त्यात दुसरं वोटिंग पण. बघू दोघांमधून काय होतं. मुंबई तर खूप सारी गर्दी. छानपैकी फास्ट ट्रेन पकडली आपण. आता जाता मी एक परवाचा व्लॉग एडिट करणार आहे, बिकॉज कालचा पण एडिट झाला नव्हता एका कामामुळे. तर आपण एडिटिंग चालू करू आणि 1 तासापर्यंत बघू परत होतं. तर बऱ्यापैकी झालं आहे फिट्स ब्लॉग एडिट करून आणि आता बँड्रा स्टेशन ऑलमोस्ट झालं आहे. तर ते बरं झालं, बिकॉज आता उतरल्यावरती थोडंसं फ्री असतं. त्यात गर्दी पण एकदम जास्त नव्हती, एकदम कमी होती. आय थिंक ते सुट्ट्या असतील म्हणून. हे काय होऊन बसले बँड्रा यार. इथे एक रूम भाड्याने छोटासा घ्यायला गेलो की 15-20 हजार शिवाय आहे नाही. अँड व्हॉट इज दिस. जाऊ द्या, खूप दिवसानंतर आलोय. आता एकच आहे की मी ऑनलाईन पण चेक केलं होतं. कालपासून चेक करतोय की गुगल वेबसाईटवरती, कोर्टच्या वेबसाईटवरती की आज बंद असेल, चालू असेल. बट असं काहीच नोटिफिकेशन नाही ना, काय नाही की आज बंद असेल कोर्ट, की चालू आहे, आज तारखा पुढे ढकलल्यात की पोस्टपोन केल्यात काय ते. तर बघू, जाऊन बघू कोर्टामध्ये आहे की नाही. कोर्टच्या बाहेर फ्री तारीख एकच वकील उभा आहे मुश्किलने, तो पण वकील आहे की नाही माहीत नाही. आय थिंक नसेल कदाचित आज तारीख. वरती जाऊन बघू सोडतात आहे की नाही. नसतील सोडत तर बघू नेक्स्ट तारीख कधीची काय ते. मग ते ऑनलाईन दिसून जातं पोर्टलवरती. जाऊन बघूया. नाही बोले फ्रेंड्स, मला तर आतमध्ये सोडलंच नाही. थोडेच पोलीस आहेत. तर आता काय, थोडा टाईम स्पेंड करू आणि नाही वोट करून जाऊ. मग आपण आलोच आहे तर लक्षातच नाही मला ते. त्यांच्याकडे पण इडली संपली आहे, नाही तर इडली खाल्ली असते. मेंदूवडा आणि डोसा नको. ऑलरेडी आपल्याला वेट लॉसवरती परत थोड्यासाठी हे नको. आणि आज मी नाश्ता पण नाही केला आहे. उपाशी तर उपाशी, पण नको ते नको. वडापाव किंवा असं का ऑइली स्टफ नको शरीरात टाकायला. इथे म्हाडाच्या पुढे एक इडलीचा स्टॉल किंवा कोणाकडेच इडली नाही आहे. अरे खायला हेच नाही, इडलीचा काय स्टॉलच नाही आहे. नाही आहे. मग कोर्ट पण बंद आहे यार पूजा आज. मग नाही, चल वोट करून घेतो ना आलो तर. हा, पण मी ते तिळगुळाचा पण डब्बा नाही घेतला ना. मी ते कोल्हापूरवरून आलेलं असं काहीच नाही घेतलं, माझ्या लक्षातच नाही. चालेल सर, मी ठेवतो फोन. मी पोहोचलोय वोटिंग सेंटरजवळ. हो, बाय बाय. तर फ्रेंड्स, पोहोचलोय आपण वोटिंग सेंटरजवळ, नवजीवन विद्या मंदिर. इथं हमेशा बसलेले असतात, आपलं कुठे काय सांगणारे, बट ते नाही येत. आय थिंक आज स्कूलच्या आतमध्ये आहे. चला फ्रेंड्स, वोट तर करून झालंय. बट आता जो मम्मीला एकदा फोन करू, त्यांनी येऊन करून गेलेत का. बाय बाय बाय. निशा भेटला होता आता तर मम्मीला पण फोन केलेला थोड्याच वेळ अगोदर. मम्मी म्हटली ये. मी म्हटलं यार डबे मी आणायला विसरलो. पूजा पण तिथून हे करते चाव हे बोलली ठीक आहे. आत्ता मला निशाने सांगितलं फ्रेंड्स आल्यावरती की सुमित दादा, म्हणजे बघा सुमित हा ॲक्च्युली माझ्या आजीच्या भावाचा म्हणजे रिलेटिव्हच आहे. तो उभा आहे नगरसेवकसाठी आणि मला माहीतच नाही. तर आत्ता सांगितलं त्यांनी, मी जाऊन आल्यानंतर. आणि लकीली जाऊ, आपण डिस्क्लोज नाही करू शकत. जाऊ काहीतरी नाश्ता घेऊन जाऊ. पण मम्मी तर ऑफकोर्स झालं असेल तरी पण आलोच आहे, तर पाटील वडापाव घेऊन जाणं बनतंच. घेऊन टाकल्या फ्रेंड्स पाटीलकडून वडापाव. जाऊन मम्मी पप्पांना भेटून येऊ. हॅपी मकर संक्रांत पप्पा. केलं तू वोटिंग? हा करून आलो आत्ताच. हॅपी मकर संक्रांत. हॅपी न्यू इयर ऑल्सो. हॅपी न्यू इयर. हा हॅपी न्यू इयर. हॅपी मकर संक्रांत. आता मी ते न्यूजवाला ब्लर केलं बिकॉज मला ते माहिती आहे ते NI वाले हे करतात, सीन करतात. बट ॲक्च्युअलमध्ये मार्करनीच हे होतं. मी पण थोडे झालं बट सो एवढं काय हे होत नाही आहे. संक्रांत नमस्कार. सुखी राहा बाबा. ब्लॅक ड्रेस संक्रांत. सुखी राहा. त्याच्या शुभेच्छा तुला. उदंड आयुष्य लाभू दे बाबा आणि निरोगी, हेच मला पाहिजे. ते पूजाने तिळगुळ बनवले ना, आणि त्याचा डब्बा मी रात्री भरला, त्यांनी पण मी आणलाच विसरला. कोल्हापूरचं पण आणि आत्ताचं पण ते तसंच. थोडे तीळ लावू दे. असं ते राहते, तीळ काय लावते? तीळ लावावे लागतात अरे, बेटा. हा राहू दे बाबा.
सदैव सुखी राहा. आधी जायचं वर्षी कोणतरी नाही, नाही. पण राहिले. असं काय नाही. कालच मकर संक्रांत झालेली थँक्यू. आणि हा? तिळगुळ मला पण घे ते. आणि गोड गोड बोल. मला पण ते लाडू. तुझी दृष्ट काढते का तर तू ना तुझ्यामध्ये छान दिसतोस बेटा. मी स्वामी समर्थांचं गाणं आहे. अच्छा ते गाण्यामध्ये हा हा हा. मला सांग हा? काय खूप गाणं. छान दिसतोस. हर्ष नाहीये घरी. हर्ष गेला, आजीकडे गेला. तुला जायचंय? बुग्गूला जायचंय हर्ष बरोबर. जाणार आहे तू? फोन कर हर्षला. माझ्या मोबाईलवरून करू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज सकाळ सकाळीच हर्ष लवकर गेलाय बँड्राला. एक तर त्याची कोर्टाची डेट पण होती, त्याचबरोबर वोटिंग पण होतं. मला सुद्धा जायचं होतं, बट छोटी बेबीला घेऊन जाणं खूप रश असते, खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात रश असते. सो म्हणून मी टाळलं ते. थोड्या वेळाने वगैरे जायचं प्लॅन झाला तर नक्की जाईन, अदरवाईज ठीक आहे राहू दे. नंतर थोड्या दिवसाने चेंज करू वोटिंग ID वरचा ॲड्रेस वगैरे, जेणेकरून इथल्या इथेच होऊन जाईल. करून घेऊ. हर्ष नाही आहे, सो जेवणाचं एवढं काही नाही करणार. आमच्या दोघींसाठी साधंसं काहीतरी बनवेल. एवढं नक्की आहे की तो आता गेलाय तर तिथून तो मम्मीकडे नक्कीच जाईल. सो तिकडे त्याचं खाणं वगैरे व्यवस्थित होईल. मी केला होता सकाळी फोन त्याला. कोण होतं राहू ना? तीळ तीळ तीळ. आमचे तीळ सांडू नका. आमच्या कुठे जेवण जाणार? तू कुठे आहे? का नाही आली तू? भावा हॅपी संक्रांत. असं कर. तुला कसं घेऊन चालणार? मी आलो पण ऑलरेडी. तू झोपलेली सकाळी. मग तू झोपली होती ना बेटा, तो आपल्याला न उठवता गेला एकटा. आपला सुमित उभा आहे ना. मला माहितच नाही. मला बाहेर आल्यावरती निशा भेटला तेव्हा सांगितलं त्याने. त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या, दिल्यास का? नाही मला माहितच नाही. पार्टीच्या सिम्बल वरती दिलं मी, पण नाव त्याचेच असणार आहे. मी वाचलं पण. अरे खूप प्रचार केला त्याने. आम्ही गेलेलो शुभेच्छा द्यायला. हा? मटण बिटन पण होतं. त्याच्यासाठी स्पेशल डिश नाही. बनवूया. भाकरी आहे, भाकरी पण हो. होती. हॅपी हॅपी मकर संक्रांत. हाताने. शुभेच्छा. हात हात हात. थँक्यू. पप्पा फ्रेंड्स फर्स्ट टाइम असे चाललेत वोट करायला. नाहीतर त्यांची हमेशा ड्युटी असायची तर ते अगोदरच वोट करून द्यायचे. तर हे त्यांचं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ना मॅम. खूप कितीतरी वर्षांनंतर असं ॲज अन इंडिव्हिज्युअल ते वोट करायला चाललेत. हे काय करते पाणी गरम? थोडस कोमट पाण्याने पीठ मळून घेते आहे. पण मी जास्त वेळ थांबणार नाही. ओके झालंय थोडस. कारण की मला जिमला पण नाही जायचं नाही. आहे. डाळ भात त्यामुळे- झालाय. थोडस तुझ्या आवडीची भाजी करते. कोणती? भरली वांगी करते ना. मदत करते पटकन. कारण की मसाला परत 2-3 वाटलेला आहे. दिवसांनी येईल बाबाला घेऊन. मसाला वाटलेला आहे. हा त्याच्यामध्ये मी फ्राय करते वांगी. ठीक आहे. 2 मिनिटं जस्ट. आणि जेवल्याशिवाय जाऊ नकोस. सगळं झालेलं आहे. आणि भजी करू का तुझ्यासाठी मग? नाही तर भजी खाल्लं नसतं मी, वडापाव पण खाल्ला असता मग. अच्छा बघते मी. हम्म. चपात्याचं पीठ मळून घेतले. फक्त आता शेंगदाणा हे करते आहे. तेलामध्ये डायरेक्ट वांगे भाजून घेते मी मीठ टाकून. हम्म. भरली वांगी करताना तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून आधी भाजून घ्यायची आणि नंतर मसाला परतून त्याच्यामध्ये ऍड करायचा. अच्छा. हा म्हणजे ते भाजणीची डगं थोडं चांगलं लागतं. पाण्याच्या तेलामध्ये भाजते आणि मग मसाला ऍड करते. मम्मी असेल फ्रेंड्स पहिल्यापासून डायरेक्ट बनवतेच कसं पण. काय काही गोष्टी कापत पण नाही, अशी डायरेक्ट टाकते. पण एकदम टेस्टी बनतं त्यामुळे. ती भरली वांगी आहेत आणि ते बोटीत ठेवावे लागतात देखील. आधी भाजून घेते ते सॅलो फ्राय करते तेलामध्ये आणि नंतर मसाला ऍड करते. भात शिजतो आहे आपला झटपट. मी तुझ्यासाठी घाई पटापट करते. आपल्या गोबुरीला आणलाच थोड्या दिवसात एन्जॉय झाला असतं थोडं तिला पण. आणि ते ट्रेनचा प्रवास म्हणून तू येत नाही. बरोबर आहे बेटा. खूप धक्काधक्की आहे, खूप गर्दी असते चांगली तेलामध्ये. भात पण शिजत आला. मी भरलेली वांगी बनवते म्हणजे आधी शॅलो फ्राय करून घेते आणि नंतर मसाला ऍड करताना दाखवेन मी. ठीक आहे. बारीक टोमॅटो चिरून त्याच्यामध्ये जो मसाला ऍड करणार आहे, काही दाण्याचं कूट. ब्लॉग झालाय माझा एकदाचा अपलोड फ्रेंड्स. मी आता झालोय थोडंसं फ्री आणि बघू तोपर्यंत मम्मीने इतपत काय अशी भाजी बनवली
हो, भरले वांगीला मी फोडणी देते बाळा. आणि त्याच्यासाठी आपण थोडा कढीपत्ता टाकतोय प्रथम. आणि कढीपत्ता तडतडला की आपण थोडंसं टॅमॅटो फ्राय करून घेतो बारीक चिरलेला. भात पण रेडी आहे. आता हे वांगे असे का भाजले? हा तेलामध्ये चालू फ्राय केले थोडे मीठ टाकून. आणि त्याला बटाटा पण एक ॲड करते कारण काही बटाटा हा काय झालं माहिती का ती कारण ती वांगी खाणार नाही म्हणून तिला एक बटाटा. आणि वांगी जरा मोठी असल्या कारणाने जरा अर्धे केले ती. आता थोडासा लाईट झाला की हे वाटण आहे अद्रक कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं. तसं मी कांदा लसूण खात नाही हा, तरी सुद्धा तुझ्यासाठी थोडं 3.5 तास झोपलो काल. सकाळी उठलो. आता जिमला तर जायचं मला. हे जेवण करून 2 तासापर्यंत तरी म्हणजे नव्हतो करणार, बट मम्मी आता इन्सिस्ट करते तर म्हणून मग आता होता ते 1:30 नाही 1:15 तर जेवण मग 3:30-4 पर्यंत मी जिमला जाऊ शकेल जर हे 2 पर्यंत झालं तर. नाही तर जेव्हा पण होईल त्याला 2 तासानंतर जाईल. पण झटपट रेसिपी पण जायला उशीर नको व्हायला म्हणून मी आपलं झटपट केलेलं आहे. धना आणि जिरा पावडर मी ॲड करते. ठीक आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. तेलामध्ये शॅलो फ्राय झाला की आपण हा तिखट मसाला घरगुती आहे. लाल मिरची पावडर. हा लाल तिखट मसाला. हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला. सगळे घरीच. हो मी घरी बनवते आणि तुला माहित आहे आता मम्मीने हा खूप मसाल्याचा कोर्स केला माझ्या लक्षातच नाही. त्याच्यामुळे मी सगळं घरगुतीच ठेवलेलं आहे. पहिला बिझनेस पण चालू आहे स्वामी मसाल्यांचा, बट ते नंतरला थोडा हेल्थवरती इफेक्ट पडला. ते कामात सारखं लक्ष देऊ म्हणून मग तिने ते स्टॉप केलं. आराम करायला सांगितलं म्हणून आणि मग ते स्टॉपच झालं. आता हे सगळे गरम मसाले मी शालू फ्राय केले. धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हा गरम मसाला घरगुती आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे वांगी ॲड करते फ्राय केलेली. पाणी कसलं पाणी गरम करायला ठेवलं ते भाजी टाकायला. हा थोडं गरम पाणी दिलं की पटकन शिजून येते. हा आता झालं हे सगळे मसाले फ्राय झाले. वांगे बटाटा. आणि आता हा आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो दाण्याचा. ठीक आहे. आपल्याला रस्सा भाजी करायची आहे. ठीक आहे. आता म्हणजे कालवून मला म्हणजे ठीक ग्रेव्ही मध्ये. ठीक आहे. झालंय आपल्याला. आणि हा सर्व आणि नंतर मी मीठ ॲड करते. मीठ पण घेतलेला 1 चमचा. हे भातही रेडी आहे तुझ्यासाठी. मी 15-20 मिनिटात मी रेडी केलंय भात. हे शेव भरली वांगी झाला मसाला फ्राय करून बाजूलाच मी गरम पाणी ऍड केलेलं आहे. आता मी हे गरम पाणी थोडं ऍड करते. ते पटकन शिजून येईल. आणि ते टोप तसं पकडून मी माझ्याकडे बघ ना. टोप तसं वरती पकड पाणी टाकायला म्हणजे मी थंबनेलसाठी फोटो घेईल. आता तसंच आम्ही ते स्माईल करणार. आणि ही आहेत आपली भरली वांगी मस्त रस्सादार. आणि
कारण मी शेलो फ्राय केल्यामुळे तेलामध्ये वांग्याला काही जास्त वेळ नाही लागणार शिजायला. आणि गरम पाणी टाकल्यामुळे मसाले पटकन शिजून येते. आणि तुला वेळ नाही होणार जायला. झालेली आपली झटपट भरली वांगी. तर शिजून आले की थोडी आपण कोथिंबीर पेरूया थोडीशी बारीक चिरली. Okay. ठीक आहे, ही झाली आहे. आता पीठ पण हे करून झालंय माझं. आता एक साईडला मी चपात्या करून घेते. चपाती करायला घेते. चपाती नाही खाणार. भाकरी पण करते. त्याला चण्याच्या डाळीची आमटी पण केलेली आहे, ती देते तुला मी. त्याच्यासाठी तूप लावून थोडस तूप लावलं की छान लागते जरा. नको नाही हे बघ, अरे तीळ लावलेत मी ह्याला आणि तुझ्यासाठी केले थोडेसे तीळ. हा मम्मी बस, मम्मी नको जास्त तूप लावू. तूप आणि हे लावले मी, तीळ लावले भाकरीला. आणि झाली आहे बेटा भाकरी तुझ्यासाठी. ठीक आहे. चपाती पण केली आहे. पण तू काल जे करतात ना काहीतरी मिक्स भाजी बोगीची आणि तीळ लावलेली भाकरी ही तुझ्यासाठी केली आहे बेटा. हो, बनता 2 वाजलेत फ्रेंड. मम्मी पुरणपोळी बनवते जे की मी खाणारच नाही. त्याला ज्वारीची भाकरी पण बनवली आणि 2 पुरणपोळ्या पण बनवल्या, कारण तो. आणि मी तुला वाटतं खाणार आहे पुरणपोळी. खाशील. यस, पप्पांजवळ झालं वडील. माझं वोट मी दिलेलं आहे, माझा अधिकार मी गाजवलेला आहे. तिथे गेल्यावर चौकात गेल्यावर हा. प्रकाश झालो मी आज या दुनियेतून. कुठे आहेस तू अजून माझ्या दुनियेत? आज नाही मला या दुनियेत किंमत. झालो आहे मी आज मुसाफिर या दुनियेत. बापरे, हा, मस्त ना. बूथ बिल्डिंग म्हणजे चौकातच लावलेलं आहे. हा, चौकात लावलंय. ते रेडी फ्रेंड्स भाजी. आणि अशी काय दिसते एकदम डिलिशियस भाजी. इथे भाकर, चपाती आणि पुरणपोळी. की मी तर अजिबात खाणार नाही पुरणपोळी. आणि ते तो पण आण बेटा जरा. बाबू तुला आम्ही काल मिस केलं मकर संक्रांतीचे. तुला मी तिळाची भाकरी केली. हे भरली वांगी. ठीक आहे, हे बाई इथे ठेवते आहे. पापड घे तुला. आणि पुरणपोळी नको. ती तुला काल मिसिंग पुरणपोळी पण केली. ती तुझ्या इच्छेने बेटा, तू गोड खात नाहीस पण तरीही खावी लागेल. हे तुला हिरवे पालेभाजी. कसली पालकची? पालक मिक्स. आणि ही तुला आवडते मला माहिती पालकची. डाळीची ती ही आमटी आहे. आणि हे बाळा आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. पुरणपोळी. थँक फॉर लंच फ्रेंड्स. मस्त मस्त आलं. छान झालं. वांग पण एकदम सॉफ्ट झालंय. करी पण थोडी तिखट आहे आणि थिक पण झालंय. खूप मस्त झालं. तुला तिखट आवडतं ना? मी कोणती पालक आणि काय टाकलं त्यामध्ये? शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणा मस्त. ही भारी तर अजून चांगली आहे. थोडीशी दे भातावरती खायला. ही थोड्याशा पाण्यामध्ये मी अगोदर शिजवते कोणत्याही पालेभाज्या. थोडस मीठ टाकून उकळवते, शिजवते थोड्या पाण्यामध्ये. आणि मग नंतर लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे असे अर्धवट टेचून, म्हणजे अर्धवट खरडा करायचा आणि तेलामध्ये तो खूप भाजायचा. आणि मग ह्या भाजीवर टाकून परतायची. अच्छा, एवढे शेंगदाणे. हा, त्याच्यावर मग भाजून. पण पालेभाजी मी अजून थोडी शिजवून घेते एकदम. आणि मग तो खरडा छान बनलं. तेलात परतून त्याच्यावर सर्व करायचा. हातासोबत पण. तुला आवडली ना? हो, खूप. एक वेगळी पद्धत. पूजालाही सांग बनवायला. पालेभाज्या खायला, कारण हे थंडीचे दिवस असतात. स्त्रियांसाठी तर खूप छान आहे. 2 दिवस खाल्ली तरी चालेल, पण मेथीची भाजी खा म्हणा. खाते आजकाल, बनवते. ती पण खाते. पहिला नव्हती खाते एवढी, पण आता खायला लागली. लंच तर झालंय फ्रेंड्स मस्त पैकी. त्यासोबत ताक. आजची डेट आता अपडेट होईल संध्याकाळी किंवा उद्या, की नेक्स्ट तारीख कधी असणार आहे. मग काय अजून एक आहे ना असं. नको एक बार हे महाबळेश्वरून आणलेले ते तेव्हाच अजूनही ठेवले आपण. हे भाव्यासाठी आहे लाडू. हे माझ्या भाव्या खाणार आहेत ना. आणि तिथे खाताना मला व्हिडिओ पाठव. हो हो. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं तिला बोलतात. मेसेज कर. हो. डायरेक्ट पुढच्या वर्षीच ये इकडे. सावकाश नाही ये 2 बाबू, उद्याचा निकाल
हा मेसेज करायचा. हो बाबा. ते 1 वर्षानंतर कर मेसेज पण. नाही तिला स्वतः कॉल करायला लावायचा आणि मग बोलायला सांग. ती ओके बेटा बाय टेक केअर. निघू आता घरी. थोडा तर इतकी सुस्ती आली आहे ना जेवण की कदाचित मी ट्रेनमध्ये झोपून जाईल. एक तर झोप पण झाली नव्हती. पोहोचलो फ्रेंड्स बँड्रा स्टेशनला. मी चालत झालो जरा जेवण पण जिरवायला. बघू आता घरी कधीपर्यंत पोहोचते. आता ही ट्रेनमध्ये गर्दी नको, थोडं बसूनच जायचा विचार आहे. थोड्याच वेळात घरी पोहोचून फ्रेश हो आणि परत येऊ जिमला.